मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून बोरगाव येथील रावसाहेब पाटील कुटुंबियांचं सांत्वन. आमदार लक्ष्मण सवदी, आमदार गणेश हुक्केरी यांची उपस्थिती. बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, सहकार रत्न, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, श्रभाक रत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील यांचं गेल्या 25 जून रोजी अल्पशा आजारानं निधन झालं. कर्नाटक राज्याचे लोकोपयोगी व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतीश जारकीहोळी यांनी काल सकाळी बोरगाव येथील स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री म्हणाले की स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांनी बोरगावच्या विकासासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. रावसाहेब पाटील यांनी त्यांच्या आईवडिलांकडून संस्कार घेऊन कुशल सामाजिक कार्य केलंय. परिसराचा विकास करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेत. प्रतिकूल परिस्थितीत देखील अनेक आव्हानांना तोंड देत धार्मिक कार्याला सहकार्य आणि सामाजिक कार्याची जोड दिली आहे. आयुष्यात अनेक संघर्ष करून यश मिळवलंय. अरिहंतच्या माध्यमातून बोरगावसह परिसरातील जनतेला रोजगार देण्याचे महत्त्वाचं काम दादांनी केलं, असंही पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितलंय. जारकीहोळी यांनी शनिवारी बोरगाव येथील सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या घरी जाऊन पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलं. शिवाय पाटील कुटुंबाला धीर दिला. त्यावेळी ते बोलत होते. रावसाहेब पाटील यांनी केवळ बोरगाव नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी आमदार लक्ष्मण सवदी, आमदार गणेश हुक्केरी यांनी देखील युवा नेते उत्तम पाटील, अभिनंदन पाटील यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी केपीसीसी सचिव सुनीला हनुमनवर, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, किरण राजपूत, पंकज पाटील यांच्यासह काँग्रेस नेते कार्यकर्ते उपस्थित होते. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.